Hello dear students, today we are going to discuss about the next part from this chapter, that is images by convex mirror. याच्या आधीच्या लेक्चर्समध्ये आपण कॉन्केव मिरर आणि त्यापासून 6 वेगवेगळ्या पोझिशन्सला ऑब्जेक्ट ठेवल्यानंतर त्याच्या इमेजेस कुठे फॉर्म होतात ते बघितलं. त्याच्या मी तुम्हाला ट्रिक्स सांगितल्या, तुम्हाला ते भरपूर सोपं पण वाटलं असेल. आता आजच्या लेक्चरमध्ये आपण हा पार्ट बघूयात. कॉन्व्हेक्स मिरर आणि कॉन्केव मिरर याच्यापासून मिळणाऱ्या ज्या इमेजेस आहेत त्याच्यामध्ये काही सिमिलॅरिटीज आहेत, काही डिफरन्सेस आहेत. ओके, सो जसे आपण 3 रूल्स कॉन्केव मिररसाठी बघितलेले होते की इन्सिडेंट रे जेव्हा प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल असतो, रिफ्लेक्शन नंतर फोकसमधून जातो, त्यानंतर फोकसमधून जात असेल तर रिफ्लेक्शन नंतर पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस जातो, आणि जर सीमधून जात असेल दॅट इज सेंटर ऑफ कर्वेचर तर तसाच तो रिफ्लेक्ट होऊन बॅक येतो. हे जसे 3 रूल्स आपण कॉन्केव मिररसाठी बघितलेले होते तसे 3 रूल इथे कॉन्व्हेक्स मिररसाठी पण आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये ह्याच्याशी रिलेटेड डायग्रॅम्स मात्र दिलेल्या नाही आहेत, नुसते त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगितलेली आहे. ॲक्च्युली रूल्स पण तुम्हाला सांगितले नाही आहेत, पण हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे कधी जेव्हा तुम्ही हा डायग्रॅम्स ड्रॉ करता. तर कॉन्व्हेक्स मिररसाठीचे जे 3 रूल्स आहेत ते कसे दाखवायचे ते आपण बघूयात. पहिल्यांदा रूल नंबर 1, आपला आता मिरर कुठला आहे? कॉन्व्हेक्स. कॉन्व्हेक्स मिरर आपण या पद्धतीनं दाखवतो. ओके, आता ह्या मिररचा हा पोल हा सेंटर झाला, आणि ह्याच्यासाठीचा जो सी, पी आणि एफ, सी जो पॉईंट असतो सेंटर ऑफ कर्वेचर, फोकस, हे पॉईंट मिररच्या बॅक साईडला असतात. त्यामुळं एक लक्षात घ्या स्टुडंट्स, याच्यापासून मिळणाऱ्या ज्या ज्या इमेजेस आहेत त्या सगळ्याच व्हर्च्युअल असणार आहेत की ज्या बॅक साईड ऑफ द मिरर फॉर्म होतात. आता जसा फर्स्ट रूल होता आपला कॉन्केव मिररसाठीचा की इन्सिडंट रे पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस असेल तर आफ्टर रिफ्लेक्शन फोकसमधून जातो. इथे मात्र काय होतं बघा, हां, इन्सिडंट रे या साईडनं आला, प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल असणारा. आता ह्याचं जेव्हा रिफ्लेक्शन होतं स्टुडंट्स तेव्हा हा रे डिस्पर्स होतो, स्प्रेड होतो, आणि जेव्हा तुम्ही त्याला बॅक साईड ऑफ द मिरर एक्सटेंड करता तेव्हा तो ह्या फोकसमधून जातो. कसा? आता रूल जेव्हा आपण दाखवतो तेव्हा तो सिंगल रेच्या बाबतीतच दाखवायचा, खूप सारे रेज दाखवायची गरज नसते वेन एव्हर वी आर रायटिंग रूल. मग आता बघा, हां, मी कसे ड्रॉ करते नीट ऑब्झर्व करा. फोकस आणि हा रे यांना एक रे मधून, एक सिंगल लाईनमधून आपण एका ह्याच्यामध्ये घ्यायचं, आणि इथून हा डॉटेड लाईननं इथं फोकसपर्यंत एक्सटेंड करायचा, आणि हाच रे पुढे अँगल चेंज न करता, डायरेक्शन चेंज न करता या पद्धतीनं रिफ्लेक्ट झाला आहे. म्हणजे ॲक्च्युअली रिफ्लेक्शन त्याचं झालं आहे कसं, इथून इथं गेलं आहे. पण जेव्हा तुम्ही हा रे एक्सटेंड करता बॅकवर्ड्स तेव्हा तो एक्सटेंडेड रे फोकसमधून जातो. हा आपला पहिला रूल झाला. मी रूल लिहून देत नाही, तुम्ही फक्त समजून घ्या रूल की वेन एव्हर द इन्सिडेंट रे इज पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस इट विल गो थ्रू द फोकस व्हेन एक्सटेंडेड बॅकवर्ड्स. हा आपला कॉन्व्हेक्स मिररसाठीचा फर्स्ट रूल झाला. आता सेकंड रूल, परत मी सेकंड मिरर दाखवेन. हा आपला मिरर फॉर्म झाला, हा प्रिन्सिपल ॲक्सिस, पोल, फोकस आणि सी. आता दुसरा रूल आपला कॉन्केव मिररसाठी काय होता की जेव्हा फोकसमधून जातो तेव्हा आफ्टर रिफ्लेक्शन पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस जातो, बरोबर. मग आता याच्यामधून दाखवताना पण हा रे या पद्धतीने दाखवायचा. फोकसमधून जेव्हा जातो दाखवतो तर हा कंपल्सरी बॅक साईडला एक्सटेंड झालेला दाखवायचा, आणि मग हा असा, हा फोकसमधून जाणारा लाईट रे असेल तर मग आफ्टर रिफ्लेक्शन तो कसा गेला, या पद्धतीनं प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल गेला. ओके, कसा आला तो? या पद्धतीनं आला. फोकसमध्ये आपण मिररच्या बॅक साईडला आहे, सो आपण डॉटेड लाईनने एक्सटेंड केला, आणि रिफ्लेक्ट होताना तो असा गेला. ओके, कळाला हा सेकंड रूल की वेन एव्हर द इन्सिडेंट रे इज पासिंग थ्रू फोकस, इथंपर्यंत आला, पुढे त्याला डॉटेड लाईननं फोकसपर्यंत एक्सटेंड केलं, आणि हा मात्र मिररच्या सरफेसपासून रिफ्लेक्ट होताना ह्या पद्धतीनं जाईल पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस. त्यानंतर रूल नंबर 3 जो सेम आहे फॉर कॉन्केव अँड कॉन्व्हेक्स मिरर, पोल, फोकस, सी. आणि थर्ड रूल जसा आपला कॉन्केव मिररसाठी होता की सीमधून जाणारा रे ॲज इट इज पुढे जातो, सो तुम्ही मग तो रे असा दाखवू शकता
किंवा खालच्या बाजूनं. आता मिररचा आहे तो इथंपर्यंत डॉटेड दाखवणार तुम्ही आणि पुढचा हा असाच, मग तो तसाच आला आणि तसाच मागे गेला. या पद्धतीनं हे तुम्ही 3 रूल्स जे आहेत ते एक्सप्लेन करू शकता. कॉन्व्हेक्स मिररसाठीचे हे 3 रूल. कॉन्व्हेक्स मिररसाठीचे रूल तुम्हाला विचारत नाहीत, बट येस तुम्हाला हे डायग्राम काढण्यासाठी इम्पॉर्टंट आहेत. ओके, आणि म्हणून हे माहिती असणं गरजेचं आहे. 3 रूल्स तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये सांगितलेले नाहीत. सो एक्झाममध्ये स्पेशल रूल्स तुम्हाला विचारले जाणार नाहीत सेपरेटली. जसं आपल्याला कॉन्केव्ह मिररचे 3 रूल्स विचारले जातात फॉर 3 मार्क्स, तसं हे रूल सेपरेटली नाही विचारले जात. बट येस ह्या रूलचा यूज करून आपल्याला डायग्रॅम काढायचे आहेत आणि त्यासाठी तर हे माहिती असायला पाहिजे की नाही, म्हणून हे तुम्हाला आधी शिकवलं. आता बघूयात कॉन्व्हेक्स मिररच्या पासून डायग्रॅम कशा दाखवायच्या. तर जसं आपण कॉन्केव्ह मिररमध्ये बघितलेलं होतं की 6 डिफरंट पोझिशन्सना ऑब्जेक्ट ठेवल्यानंतर त्याच्या 6 डिफरंट पोझिशन्सना इमेजेस फॉर्म झाल्या. प्रत्येक प्रकारच्या इमेजचं साईज, नेचर हे डिफरंट होतं. बट इन केस ऑफ कॉन्व्हेक्स मिरर तशा पद्धतीनं आपल्याला 6 पोझिशन्सना ऑब्जेक्ट काही येत नाही. त्याच्या मागचं कारण बघा, या मिररच्या बाबतीत पोल, फोकस, त्यानंतर सेंटर ऑफ कर्वेचर वगैरे हे पॉईंट्स कुठे आहेत, बॅक साईड ऑफ द मिरर आहेत ना. आपण जेव्हा कॉन्केव्ह मिररमध्ये ठेवलेल्या इमेज तर ह्या सगळ्या मिररच्या पुढच्या बाजूला होत्या आणि त्यामुळं आपण मग बिटवीन पोल अँड फोकस किंवा ॲट फोकस किंवा बिटवीन सी अँड एफ वगैरे असं म्हणू शकत होतो. पण आता इन केस ऑफ कॉन्व्हेक्स मिरर हे सगळे पॉईंट्स कुठे आहेत, मिररच्या बॅक साईडला आहेत. सो जेव्हा केव्हा तुम्ही कुठलंही ऑब्जेक्ट कॉन्व्हेक्स मिररच्या समोर ठेवता तर तेव्हा तो काय डिस्टन्सवरती आहे हे मॅटर करत नाही. म्हणजेच तुम्ही मिररच्या समोर कुठंही ऑब्जेक्ट ठेवा, त्याच्यापासून मिळणारी इमेज ही नेहमीच मिररच्या बॅक साईडला मिळते, विच इज अ व्हर्च्युअल इमेज. बरोबर की नाही. मिररच्या बॅक साईडला मिळणारी इमेज ही नेहमीच व्हर्च्युअल असते. व्हर्च्युअल इमेज नेहमीच इरेक्ट असते. ओके, सो आता बघा ह्याची डायग्रॅम कशी दाखवायची. मी एक कॉन्व्हेक्स मिरर दाखवला, पोल, फोकस, सी. आता मी कुठेही ऑब्जेक्ट ठेवला, समजा इथं ठेवला. आता हे मोजणार कसं आपण, पी पासून एवढ्या अंतरावर, एफ पासून एवढ्या अंतरावर वगैरे असं काहीच आपण इथे म्हणू शकत नाही. ओके, सो तुम्ही कुठंही ऑब्जेक्ट ठेवा प्रिन्सिपल ॲक्सिसवरती, एक रे पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस दाखवायचा, मिररपर्यंत आला की जो आफ्टर रिफ्लेक्शन कसा जाणार आहे बघा, या पद्धतीने पहिल्या रूलच्या नुसार बॅकवर्ड एक्सटेंड केलं की फोकसमधून जाणार लाईक दिस. आणि दुसरा रे तुम्ही समजा फोकसमधून जाणारा दाखवला अशा पद्धतीने, किंवा सीमधून जाणारा पण दाखवू शकता. मी इथून फोकसमधून जाणारा दाखवते, ठीक आहे. या पद्धतीनं बघा, इथंपर्यंत मी सरळ आणला, त्याच्या पुढे डॉटेड लाईननं एक्सटेंड केला अशा पद्धतीचा. डॉटेड लाईननं. तर जो फोकसमधून जातोय तो आफ्टर रिफ्लेक्शन कसा जाणार आहे, पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस असा. बघा, हा जाताना असा जाणार आणि हा त्याला तुम्ही बॅक साईड एक्सटेंड केला की हे 2 रेस एकमेकांना इथं क्रॉस झाले. परत एकदा नीट बघून घ्या स्टुडंट्स. हा ऑब्जेक्ट एक रे पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस, तो रिफ्लेक्शन नंतर फोकसमधून बॅक साईड एक्सटेंड केल्यावर गेला, इथून पुढं आपण त्याला सरळ दाखवला. दुसरा रे इथंपर्यंत आणला, इथून पुढे डॉटेड लाईननं फोकसपर्यंत एक्सटेंड केला. या पद्धतीचा हा सेकंड रूल इथं वापरला आहे आपण, की जो इथून रिफ्लेक्ट होताना मात्र प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल जाणार आहे या पद्धतीने. हा रे मागे एक्सटेंड केला, दोन्ही रेज माझे इथं क्रॉस झाले एकमेकांशी. हा एक आला इकडून आणि हा दुसरा, हे दोन्ही रेज इथं क्रॉस झाले की नाही. मग इथून मी प्रिन्सिपल ॲक्सिसवरती एक्सटेंड केला इमेज. आता हे ऑब्जेक्टचं डोकं, हे ऑब्जेक्टचं पाय, ए बी लिहिलं आणि हा ए डॅश आणि हा बी डॅश. ऑब्जेक्ट एवढा आहे, इमेज मला एवढी मिळाली बिहाइंड द मिरर. सो बघा, याच्यामध्ये ऑब्जेक्ट तुमचा असेल एनीवेअर ऑन प्रिन्सिपल ॲक्सिस. प्रिन्सिपल ॲक्सिसवरती कुठंही आपला ऑब्जेक्ट असू देत, इमेज
कुठं फॉर्म होणार, तर बिहाइंड द मिरर. ओके. आणि त्या इमेजचं नेचर कसं असणार आहे, बिहाइंड द मिरर म्हटलं की व्हर्च्युअल सांगायचं. व्हर्च्युअल इमेज ही नेहमीच वर डोकं खाली पाय असणारी, म्हणजेच इरेक्ट असते आणि स्मॉलर दॅन ऑब्जेक्ट आहे. इथे प्रत्येक इमेज ही ऑब्जेक्टपेक्षा लहान असणारी आहे. ऑब्जेक्ट एवढा, इमेज एवढी. एकच, तुम्ही कुठं पण ठेवा, याच पद्धतीनं तुम्हाला इमेज मिळणार आहे. सो दिस इज अबाउट इमेजेस बाय कॉन्व्हेक्स मिरर, त्याचे रूल्स, आणि हे या पद्धतीनं तुम्हाला सांगायचं आहे. आता एक्झाममध्ये कसं विचारतील, तर डायग्रॅमॅटिकली शो करायला विचारतील तुम्हाला. कॉन्व्हेक्स मिररच्या पुढं ऑब्जेक्ट ठेवल्यानंतर त्याची इमेज कशी फॉर्म होते, हाऊ इमेज इज फॉर्म्ड इन फ्रंट वेन एव्हर अन ऑब्जेक्ट इज केप्ट इन फ्रंट ऑफ अ कॉन्व्हेक्स मिरर. डायग्रॅमॅटिकली शो करा, अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाईल. तेव्हा तुम्हाला ही इमेज दाखवायची आहे, तिचं नेचर आणि पोझिशन हे तुम्हाला सांगितलं. आता याच्या पुढचा जो पार्ट आहे दॅट इज कॉन्व्हर्जन्स अँड डायव्हर्जन्स. बघा, हे समजलं का, टेक्स्टबुकमध्ये एवढ्या डिटेल तुम्हाला सांगितलेलं नाही आहे. ठीक आहे. आता पुढचा पार्ट डायव्हर्जन्स अँड कॉन्व्हर्जन्स. हे दोन कन्सेप्ट काय आहेत बघत. ॲक्च्युली आपण ते रे डायग्राम्स काढताना ह्या कन्सेप्ट बघितलेल्याच आहेत, बट स्पेसिफिकली याच्यावरती जेव्हा तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो की राईट अ शॉर्ट नोट ऑन कॉन्व्हर्जन्स और डायव्हर्जन्स, किंवा डायव्हर्जन्स कुठे यूज होतो, कॉन्व्हर्जन्सचा कुठे यूज होतो, तर तिथं तुम्ही काय सांगणार बघा. हां, आता ह्या नावातूनच तुमच्या लक्षात आलं असेल, डायव्हर्जन्स म्हणजे स्प्रेड होणे आणि कॉन्व्हर्जन्स म्हणजे एकत्र येणे. सो हे दोन्ही फिनॉमिनन कॉन्व्हेक्स आणि कॉन्केव्ह मिररच्या बाबतीत आपल्याला दिसून येतात. याच्यामधला जो डायव्हर्जन्सचा पार्ट आहे तो आपल्याला कॉन्व्हेक्स मिररमध्ये बघायला मिळतो, वेअर ॲज कॉन्व्हर्जन्सचा जो फिनॉमिनन आहे तो कॉन्केव्ह मिररच्या बाबतीत बघायला मिळतो. कसा ते आता बघा. सगळ्यात आधी बघूया डायव्हर्जन्स. मी कॉन्व्हेक्स मिरर दाखवला. आता हा प्रिन्सिपल ॲक्सिस, पोल हा ह्याचा फोकस आणि हा ह्याचा सी. हे तर आपले नेहमीचे अरेंजमेंट झाली. आता बघा, जेव्हा लाईट रेज विच आर पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस, आपण असेच लाईट रेज इथं कन्सिडर करतोय की जे प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल आहेत. मी प्रिन्सिपल ॲक्सिसच्या वर 2 रेज आणि प्रिन्सिपल ॲक्सिसच्या खाली 2 रेज काढून घेतले. तुम्हाला आठवत असेल आपण जे डायग्रॅम काढलेल्या होत्या कॉन्केव्ह मिररसाठी, तशाच पद्धतीचे इथे देखील आपण प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल लाईट रेज घेतलेत. आता हे लाईट रेज जेव्हा रिफ्लेक्ट होतील फ्रॉम द सरफेस ऑफ दिस कॉन्व्हेक्स मिरर, तेव्हा कसे होणार, जसं आता तुम्हाला मी रूल सांगितला, पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस आहे तर एक्सटेंड केल्यानंतर फोकसमधून जाणार आहे. मग ह्या रेपासून फोकसपर्यंत मी डॉटेड लाईन दाखवली आणि इथून पुढे हा असा सरळ दाखवला, लगेच त्याची डायरेक्शन काढून घेतली. आता हा रे, दुसरा रे जो आहे डॉटेड लाईननं दाखवलं, पुढे एक्सटेंड केलं, लगेच डायरेक्शन काढून घेतली. सी मधून जाणार आहे हा, तो असाच बॅक येणार. त्यानंतर हा रे आणि हा फोकसमधून परत एक लाईनमध्ये घेतलं, इथंपर्यंत डॉटेड लाईन, पुढे एक्सटेंड केलं, डायरेक्शन काढून घेतली, इथंपर्यंत डॉटेड लाईन, परत ह्या पद्धतीनं एक्सटेंड केलं. सो जेव्हा केव्हा प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल असणारे लाईट रेज असतात ते कॉन्व्हेक्स मिररवरती स्ट्राईक झाल्यानंतर काय होतात, दे स्प्रेड इन ऑल डायरेक्शन्स अँड धिस फिनॉमिनन इज कॉल्ड ॲज डायव्हर्जन्स. काय म्हणणार ह्याला, लाईट रेज पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस after reflection spread in all direction. And this phenomenon is called as divergence. आपले जे स्ट्रीट लॅम्प्स असतात बघा स्टुडंट्स, तर ते स्ट्रीट लॅम्प्समध्ये जे आपण लाईट बीम यूज करतो
ती डायव्हर्जन्स असते, म्हणजे सगळीकडे अँगलनी स्प्रेड झालेले असतात ते रेज, त्याला म्हणायचं डायव्हर्जन्स. सो दिस डायव्हर्जन्स इज यूज्ड इन केस ऑफ स्ट्रीट लॅम्प्स, तुम्हाला विचारलं जातं ते. आणि पुढचा जो पार्ट आहे कॉन्व्हर्जन्स. कॉन्व्हर्जन्स इज ऑब्झर्व्ड इन केस ऑफ, आता इथे मी म्हणून एक्झाम्पल स्ट्रीट लॅम्प म्हणून येते. जर तुम्हाला नोट वगैरे विचारली तर तुम्ही अशी डायग्रॅम दाखवायची आणि ते डायग्रॅम काढून अशा पद्धतीने एक्सप्लेन करायची. आता पुढचा फिनॉमिनन आहे कॉन्व्हर्जन्स. तो आपल्याला कॉन्केव्ह मिररच्या बाबतीत बघायला मिळतो. कॉन्केव्ह मिरर आपण कसा दाखवतो रे, या पद्धतीने. आता हा इथे पोल आणि त्याच्या समोर त्याचा फोकस असतो आणि सी पण मिररच्या समोर असतो. आता परत आपण तेच लाईट रेज कन्सिडर करायचे की जे प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल आहेत. आपण जे 6 पोझिशन्स शिकलो होतो ना, ऑब्जेक्ट वेगवेगळ्या 6 पोझिशन्स ना, त्याच्यामध्ये आपण पहिली जी कंडिशन शिकलो होतो की ऑब्जेक्ट जेव्हा इन्फिनिटीवरती असतो तेव्हा त्याची इमेज फोकसवरती फॉर्म होते. ही जी फर्स्ट कंडिशन होती ना, तीच ही इथे आपल्याला ड्रॉ करायची आहे टू शो द कॉन्व्हर्जन्स फिनॉमिनन. मग आता हा जो आहे लाईट रे, तो रिफ्लेक्शन नंतर या फोकसमधून गेला लाईक धिस, डायरेक्शन दाखवून घेतली. हा पण याच पद्धतीनं गेला. सीमधून जाणारा ॲज इट इज येईल. हा लाईट रे असाच पुढे गेला आणि हा पण. या पद्धतीनं जे रेज प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल आहेत ते आफ्टर रिफ्लेक्शन फोकसवरती किंवा एका पॉईंटवरती एकत्र येतात आणि त्याला म्हणायचं कॉन्व्हर्जन्स. धिस कॉन्व्हर्जन्स इज यूज्ड वेअर वी वॉन्ट टू फोकस लाईट रेज. म्हणजे आपले जे सोलार डिव्हाइसेस असतात त्याच्यामध्ये, किंवा आपले जे डेंटिस्ट असतात, बार्बरचे जे शॉप असतात, तर तिथे आपल्याला एका ठिकाणी लाईट फोकस करायचं आहे की नाही, मग तिथे आपण ह्या प्रकारचा लाईट रेज किंवा कॉन्व्हर्जन्सचा फिनॉमिनन यूज करतो कॉन्केव्ह मिरर यूज करून. आता इथे काय सांगणार, मग परत लाईट रेज पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस आफ्टर रिफ्लेक्शन, इथंपर्यंत तुम्ही दोन्हीमध्ये सेमच लिहिणार. त्याच्या पुढचा पॉईंट मी इथं लिहिते, कम टुगेदर ॲट अ पॉईंट. एका पॉईंटवरती एकत्र येतात रिफ्लेक्शन नंतर आणि त्याला म्हणायचं कॉन्व्हर्जन्स. एक्झाम्पल मिरर्स यूज्ड बाय डेंटिस्ट किंवा सोलार डिव्हायसेसमध्ये, बार्बर शॉपमध्ये वगैरे आपण जे यूज करतो मिरर, ते कॉन्केव्ह मिरर असतात ज्याच्यामध्ये आपण कॉन्व्हर्जन्स या फिनॉमिननचा यूज करतो आणि तिथे लाईट रेज आपण एका पॉईंटवरती एकत्रित येतील की ज्याच्यामुळे आपल्याला ऑब्जेक्ट क्लिअरली बघता येतात. आलं लक्षात? कॉन्व्हर्जन्स आणि डायव्हर्जन्स ह्या 2 कन्सेप्ट लक्षात आल्या. डायव्हर्जन्स इज ऑब्झर्व्ड इन केस ऑफ कॉन्व्हेक्स मिरर आणि कॉन्व्हर्जन्स इज ऑब्झर्व्ड इन केस ऑफ कॉन्केव्ह मिरर. ह्या पद्धतीनं दोन्हीच्या डायग्रॅम्स तुम्हाला दाखवायच्या आहेत. ओके, सो होपफुली हे तुम्हाला समजले असतील. हा पार्ट इथेच थांबूयात आपण. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याच्या पुढचा पार्ट बघायचा आहे.